जय भीम आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या धम्ममित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. बौद्ध समाज, भीमा कोरेगाव आणि विजयस्तंभ, शौर्य, स्वाभिमान आणि इतिहास. भारताच्या इतिहासात असे काही क्षण आहेत जे तलवारीपेक्षा विचारांनी जिंकले गेले. जे युद्ध केवळ रणांगणावर नाही तर अन्यायाविरुद्ध लढले गेले. भीमा नदीच्या काठी उभा आहे एक शांत पण तेजस्वी साक्षीदार, भीमा कोरेगावचा विजयस्तंभ. हा केवळ दगडाचा स्तंभ नाही, तो आहे स्वाभिमान, शौर्य आणि समानतेचा इतिहास. आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की बौद्ध लोकांचा संघर्ष काय होता, भीमा कोरेगावची ऐतिहासिक लढाई कशी व कशा पद्धतीने लढल्या गेली, विजयस्तंभाचे खरे महत्त्व काय आहे आणि आजच्या पिढीसाठी याचा संदेश. प्राचीन बौद्ध परंपरा. भगवान बुद्धांनी मानवतेला दिला अहिंसा, करुणा आणि प्रज्ञेचा मार्ग. बौद्ध धर्म म्हणजे केवळ पूजा नाही, तो आहे विज्ञान, तर्क आणि समतेवर आधारित जीवन पद्धती. प्राचीन भारतात बौद्ध समाज ज्ञान, शिक्षण आणि नैतिकतेचा केंद्रबिंदू होता. पण कालांतराने जाती, विषमता, मनुस्मृतीसारख्या ग्रंथामुळे बौद्ध आणि शूद्र अतिशूद्र समाजाला दुय्यम स्थान देण्यात आले होते. अन्यायाविरुद्धचा जो संघर्ष आहे, ज्या समाजाला शिक्षण नाकारले, ज्यांना शस्त्र उचलण्याचा अधिकार नव्हता, तोच समाज एक दिवस इतिहास बदलणाऱ्या लढाईत उभा कसा राहिला. हा संघर्ष होता स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा आणि मानवी हक्काचा. भीमा कोरेगावचे युद्ध. 1 जानेवारी 1818ला भीमा नदीच्या काठी पुण्याजवळ एक ऐतिहासिक युद्ध घडले. एकीकडे पेशव्यांची सुमारे 28,000 सैन्यशक्ती आणि दुसरीकडे फक्त 500 सैनिक. त्यात बहुतांश होते महार, जे बौद्ध पूर्वज आपण म्हणून ओळखतो. हे सैनिक होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात ही लढाई होती. पेशव्याच्या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध अत्यंत कमी संख्या असूनही या शूर सैनिकांनी पेशवाईच्या सैन्याला पराभूत केले. मग विजयस्तंभाची निर्मिती कशी झाली? या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ 1822 साली भीमा कोरेगाव विजयस्तंभ उभारण्यात आला. या स्तंभावर कोरलेली आहेत त्या शूर सैनिकांची नावे ज्यांनी इतिहास घडविला. हा स्तंभ म्हणजे पराभूतांचा विजय, शोषितांचा स्वाभिमान आणि समतेचा घोषणापत्र होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भीमा कोरेगाव याच्यामधलं काय नातं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या विजयस्तंभाचे खरे अर्थ सांगणारे महामानव. ते म्हणाले, भीमा कोरेगावचा विजय हा ब्राह्मणाविरुद्धचा शूद्र अतिशूद्राचा ऐतिहासिक विजय आहे. बाबासाहेबांनी या ठिकाणालाच स्वाभिमानाचं तीर्थक्षेत्र मानलं. म्हणूनच दरवर्षी 1 जानेवारीला लाखो बौद्ध आंबेडकरी अनुयायी इथे नतमस्तक होतात. आजचा भीमा कोरेगाव. आज भीमा कोरेगाव म्हणजे फक्त एक गाव नाही, ते आहे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं प्रतीक, इतिहास आठवण्याचं केंद्र, आत्मसन्मानाचं आंदोलन. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती एकच संदेश घेऊन परत जातो: आम्ही गुलाम नाही, आम्ही वारसदार आहोत. आणि मग पुढील पिढीसाठी याच्यामधनं काय संदेश येतो? आजची तरुण पिढी हा इतिहास जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण इतिहास विसरणं म्हणजे गुलामी स्वीकारणं आणि इतिहास जाणणं म्हणजे भविष्य घडवणं. बुद्ध, बाबासाहेब आणि भीमा कोरेगाव हे तिन्ही आपल्याला एकच शिकवतात: शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सर्वात शेवटी तुम्हाला असं सांगेल, भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आजही उभा आहे. तो आपल्याला विचारतो, तुम्ही फक्त पाहणार का की इतिहास घडवणार? जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आपल्याला हे माहिती नक्कीच आवडली असेल
तर सर्वांना खऱ्या अर्थाने आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. कारण आजच्या दिवसापासूनच हे गुलामीच्या ज्या बेड्या होत्या त्या तुटलेल्या होत्या आणि आपण खऱ्या अर्थानं स्वाभिमानाची लढाई जिंकलो आणि स्वाभिमानाला जगायला आपल्याला सुरुवात करता आली. म्हणून आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपलं नवीन वर्ष हे शौर्य दिनाने आपण साजरे करतो, ही अभिमानाची बाब आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.